त्याला 3 षटकांचा सामना आहे, ओनली 3 ओव्हर्स. आणि टॉप स्कोअर इथून जो मिळेल तो सेमीफायनल साठी जाणार आहे. त्यामुळे या दोन सामन्यांकडे प्रामुख्यानं लक्ष असेल. मॅच आपण पाहतोय, एका बाजून टीम एन्जॉय स्पोर्ट चिरले आणि त्यानंतर पपन 11 कोलके फेट पनवेलवरून हा संघ पाहायला मिळतोय. मॅचला करूया सुरुवात. बॉलिंगच्या उंबरट्यावर हा गोलंदाज पाहायला मिळेल. करण मडवी, कृतज्ञ मडवी म्हणून त्याचं नाव आहे. वेग आणि वेगवान, फास्ट अँड फ्युरियस बॉलर, अधिकतम वेगवान बॉल. आणि सुरुवातीच्या मॅचला मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला, म्हणजे बॅटिंग साठी अप्रतिम करतोय. आणि आपण बॅटिंग करणारा प्लेयर त्याने सुद्धा मॅन ऑफ द मॅच कमावली आहे. अप्रतिम बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, लिडिंग एजचा अपील, परंतु बॉल टॅप आहे. त्यामुळे कुठलीच शक्यता इथून मात्र पाहायला मिळत नाहीये. अगदी टोस बॉल केला होता, खोलवर गतीचा बॉल बुंद्यामध्ये टाकला होता आणि त्यानंतर त्यावरती कुठलाही प्रकारचा उपाय नाहीये फलंदाजाकडे. त्यामुळेच बॉल गेला निर्धाव. चांगली सुरुवात केली आहे. ज्याची शैली आहे आक्रमक गोलंदाजी करणं, त्या शैलीनं त्याने पहिल्या बॉल वरती प्रसन्न केलाय. हा बॉल इनसाइड आउट, पॉइंट रिजन मध्ये बॉल चाललाय, सीमा पार, इथून मिळते धावसंख्या 4, चौका. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. पहिल्या बॉल वरती निर्धाव आणि त्यानंतर इनसाइड आउटचा फटका. हलकीशी फ्लाईट दिली होती बॉलला आणि त्यानंतर आपण पाहिला तर पॉइंट रिजन मध्ये तो चौकार पाहायला मिळाला. दमदार स्ट्रोक, इनफिल्डला कव्हर करून बॉल सीमा रेषेकडे पाठवला. म्हणजे ज्या अँगलने गोलंदाज गोलंदाजी करतोय त्याच्याकडे कुशलता, तर चांगली फलंदाजी करणं ही त्याची निष्णांतता आहे. तो फलंदाजाकडे आपण पाहायला मिळतोय. रॉबिन तो मागच्या मॅचचा हिरो ठरला. दोन्ही मॅन ऑफ द मॅच वर्सेस मॅन ऑफ द मॅच, चांगली बॅटल. फुल टॉस बॉल ऑन साइडला, पिकअप शॉट, फक्त फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट. वन मोर, वन्स मोर, आणखीन एक 4. क्लासिक ड्राईव्ह. दोन्ही फटके आपण पाहिला, क्रिकेटमधील मादकता पाहायला मिळाली, सौंदर्यवान फटके पाहायला मिळाले आणि असे फटके फार कमी वेळेला पाहायला मिळतात. सातत्यानं आपण ऑन साइडला मिड विकेटला फटके पाहतो, अगदी जागा बनवून मग आपण व्ही शेप मध्ये खेळताना पाहतो. परंतु या फलंदाजाकडे फार मोठी उपलब्धता आहे. हा फटका कट करायचा होता, वेगवान बॉल होता, त्याला फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं, परंतु इथून मात्र मिलन झालं नाही, प्रॉपर टायमिंग झालं नाही, बॅट मध्ये मिडल झाला नाही. बाय स्वरूपात एक धावसंख्या जरूर येईल. म्हणजे पहिल्या बॉल वरती गोलंदाजानं प्रभावित केलं, तर 2 बॉल वरती आपण रॉबिनला फटके खेळताना पाहिला आणि चौथ्या बॉल वरती ही सिंगल आली बाईच्या स्वरूपात. म्हणजे 4 अँगल आपण पाहिले आतापर्यंत या षटकातील. 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 3 षटकांचा हा सामना, 18 बॉल फक्त तुमच्याकडे आहेत आणि त्यामधूनच तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या कराव्या लागतील, अधिकतम स्कोर करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये 67 धावसंख्या या पूरक ठरल्या नाही. वाव, गतीमध्ये बदल, परंतु फंबल झाले क्षेत्ररक्षक. रक्षकाला चुकून बॉल गेला, लेग स्लिपचा फिल्डर तिकडे आला, फर्स्ट स्लिपचा फिल्डर त्यानेही प्रयत्न केला आणि नंतर मात्र फील्ड झाली. एक धावसंख्येचा निर्वाला. आणखीन एक मिळेल, स्लोवर बॉल केला होता, समोरून अगदी बोटं फिरली होती आणि त्यामुळेच सगळं काही चित्र बदललं होतं आणि ते पुन्हा एकदा विस्कलित झालेलं पुन्हा एकदा सेट मध्ये पाहायला मिळते. एक धावसंख्या आली 22 स्वरूपात आणि एका धावसंख्येने आतापर्यंत धावफलक पहिल्या दशकामध्ये पदार्पण करतोय. 10 रन्स ऑन बोर्ड, 10 धावसंख्या झाल्यात. जागा बनवली आहे ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे का? हो यस, झाली आहे फिल्डिंग. बॉल पकडलाय, फेकी केली आहे, फेकी चांगली होती, परंतु 2 धावसंख्या ही मिळवल्यात. म्हणजे एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकानं धावफलकावर धावसंख्या लागल्या जातात 12. षटक क्रमांक पहिला संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या 12.
चला या संपूर्ण स्पर्धेसाठी बिस्लरी पाणी कल आहे, जल आहे तो कल आहे आणि त्या पाण्याची कल आयोजकांची काढली आहे. ते अमोल पाटील यांना विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. आजची तिसरी रचनी आपण पाहतोय. सलग्न 2 दिवस आपण 10 संघांचा लॉस पाहतोय आणि त्यामधील दुसऱ्या फेरीचा सामना फटका पाहिला आपण मिड विकेटला क्षेत्ररक्षकात बॉल कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. थोडं परफॉर्म बॉल एक झाली, एकीचं रूपांतर दुसरी मध्ये कृतज्ञ मडवी तिथं मात्र चुकी करताना पाहायला मिळतात. आणखीन एक सिंगलचं रूपांतर डबल मध्ये पाहायला मिळतंय आणि धाव फलकावर धाव संख्या पाहायला मिळतात. एक षटक आणि एक चेंडूचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 14 विकेट न जाता 14 धावसंख्या समोर चांगली सुरुवात आहे. लिमिटेड ओव्हर्स आहेत आणि लिमिटेड बॉलचा हा क्रिकेटचा थरार ही मॅच आपण पाहतोय. एन्जॉय स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या विरुद्ध पप्पान 11 पेटचा हात तडाका बॉल गाठलीये सीमा पार. धावसंख्या मिळतील 6 षटकार. षटकार पाहायला मिळाला. हर्षलला तरंग दाखवायला सुरुवात केली आहे. रॉबिनने 2 चौकार खेळले आणि त्यानंतर हर्षल आता इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. पहिली सिंगल नंतर सिक्सर. नेक्स्ट बॉल रोहित हा गोलंदाज वाव फटका सजवलाय. एलिव्हेशन मिळालंय का? एलिव्हेशन सुद्धा मिळवलाय आणि थोड्या फरकानं बॉल सीमा पार. दुसऱ्या बॉल वरती वन्स मोर अगेन सिक्सर. लगातार दुसरा सिक्सर. हर्षलच्या बॅट मधून 2 तडाखे पाहिले आपण. सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने आपण सिक्सर पाहिला आणि त्यानंतर फायनल क्षेत्रामध्ये हा षटकार त्याने जागा बनवली. बॉलला ओळखलं, पिचिंगला ओळखलं आणि त्यानंतर जागा बनवून हा सिक्सर खेळला. कौतुकास्पद टॅलेंटेड स्ट्रोक. आणखीन एकदा लॉंग ऑफच्या वरून बॉल चाललाय सीमा पार. प्रेक्षकांच्या भेटीला हा येतोय हॅट्रिक सिक्सर. अफलातून बॅटिंग चालली आहे. काय परफॉर्मन्स दिलाय. लगातार 3 सिक्सर आणि धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. आतापर्यंत 32 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 होत्या, आता मात्र 32 झाल्यात. शॉर्ट पिच बॉल वाव हॅमर शॉट वाव अँड लुकिंग ब्युटिफुल हॅमर पॉवर जनरेट करणारा हा पॉवरफुल षटकार. लगातार 4 सिक्सर. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजे, शिट्ट्या वाजल्या पाहिजे. काय अफलातून इनिंग सजवली आहे. ज्या एन्जॉय स्पोर्ट चिरले या टीमनं मागच्या मॅच मध्ये फक्त 41 धावसंख्या आणि त्याही 20हून अधिक धावसंख्येने तो सामना जिंकला. त्या टीम वरती हा आक्रमण पाहायला मिळतोय आणि ज्या नावानं टीम खेळते ना त्या पप्पन नावांच्या हा मुलगा वाव हॅट्रिक फायनल हा 5वा षटकार.
पहिल्या षटकामध्ये आपण सुरुवातीचे करण मडवीचे 2 बॉल हे चौकाराचे डबे पाहिले आणि रोहितच्या षटकात आपण शेवटच्या 5 चेंडूवरती अगदी रेल्वे इंजिन पाहायला मिळाले 6 धावसंख्येच्या आकाराचे हे 5 आकडे या मॅच मध्ये निर्णायक ठरतील। हे 5 आकडे फार मागडे ठरतील। फील्ड करणारा एन्जॉय स्पोर्ट चिरले या टीमला लगातार 5 सिक्स आलेत आणि त्यानंतर पहिल्या बॉल वरती दोंगल डबल आली आहे म्हणजे टोटल धावसंख्या 32 आल्यात। पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या टोटल रन संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44 तर सन्माननीय आकाशजी घरत मॅन फ्रॉम चिरले यांच्याकडून एन्जॉय स्पोर्ट चिरले या टीमला शुभेच्छा आल्यात आणि स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा सदिच्छा भेट आली आहे। या स्पर्धेला खास करून जास्तीत जास्त बॉल लागलेत म्हणून थोडाफार ताणतणाव पाहायला मिळतो। आयोजकांना सगळ्यात मोठा त्रास झालाय तो बॉलचा झालाय आणि आतापर्यंत तिसऱ्या रजनीमध्ये टोटल बॉल्स खर्च झालेत 178 बॉल झालेत आणि त्यातून आयोजकांना सापडलेत फक्त 5। हा मित्रांनो थोडाफार ताणतणाव आहे समजून घ्यावा। आमचे थली मित्र इथं पाहायला मिळतात। मी विनंती करतोय आपण यावं व्यासपीठावरती। हा बॉल चांगला लेन चांगली आहे यावरती लेन बदलवली। एकंदरीत पाठच्या षटकाचा विचार केलात ना करण कोहली इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट बोर्ड वरती 6 बॉल 6 सिक्स मारले परंतु त्यांनी त्याची लेंथ बदलली नाही। कॉलिंगवुडनं त्याला सातत्यानं प्रयत्न केला समजावण्याचा परंतु त्यांनी कधीच त्याची भूमिका बदलली नाही। 6 बॉलला 6 सिक्स खाणारा बॉलर स्टुअर्ट बॉर्ड नंतर जाऊन इंग्लंडचा कॅप्टन झाला। हा क्रिकेट मधील सत्यता आहे आणि तुम्हीही तसंच करा। एका पराभवानं एका खराब कामगिरीनं कोणी खचत नसतो आणि हर्षललाही आमचं तेच सांगणं आहे की एक मॅच न तुझं करिअर बर्बाद होणार नाहीये। एक मॅच न तुझ्यावर कुठला डाग लागणार नाहीये। 5 षटकार जे काय तू खाल्लेस पुढच्या मॅच मध्ये त्याचा कमबॅक करू शकतोय कारण 5च्या मॅच मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे। या मॅच मध्ये थोडाफार तो निष्फळ ठरला। या षटकात कव्हर चालू आहे मंथन हा गोलंदाज पहिल्या बॉलवरती 22 एक धावसंख्याला 1 बायची त्यानंतर सिंगल आली आहे। 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत 46 झाल्यात। हा बॉल चांगला होता फटका फसलाय एलिव्हेशन कमी मिळाला कॅच सुटली आहे आणि बॉल सीमा रेषेकडे चाललाय। 2 झाल्यात 2च मिळतील आणि 48 झाल्या धावसंख्या 50 ला फक्त 2 धावसंख्या कमी आहे तिथून मात्र अर्धशतक पाहायला मिळेल का। वेगवान धावसंख्या अधिकतम जास्तीत जास्त धावसंख्येचा सर्वोत्कृष्ट स्कोर उभा करण्याचा मानस हा टीम पपन 11 कोलके फेट या टीमचा पाहायला मिळतोय। यंग टॅलेंट पाहायला मिळतात अगदी 20-21 वर्षाचे हे खेळाडू आज मात्र मोठीजी नगरीत या क्रीडा नगरीत प्रभावित करताना पाहायला मिळतात। मी मराठीच्या मैदानाला त्यांच्या खेळीने आज मात्र काही वेगळेच रंग भरलेत। चिकी सिंगल अगदी जवळच्या फरकानं चिकी सिंगल पाहायला मिळाली आणि इथून मात्र आणखी एक धावसंख्या नोंद केली जाईल। धावसंख्या आता पाहायला मिळतात 49 रन्स ऑन बोर्ड। शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत। ऑन स्ट्राइक आपण बॅट्समन पाहताय हर्षल जरा 5 सिक्सर ठोकलेत या मॅचला पूर्णपणे टर्न केला। फुल टॉस बॉल मिडल ऑफ द बॅट साइड स्क्रीनच्या सरळ बॉल चाललाय सीमा पार हर्षलच्या बॅट मधून त्याचा वैयक्तिक हा 6वा षटकार। संतापजनक तापजनक आणि भयानक खेळी पप्पन 11 कोलके पेटचा हा हर्षल ज्यांच्या वडिलांना कोलके पेटला फार मोठी टेनिस क्रिकेटची ओळख दिली होती कित्येक काल गाजवले होते कित्येक मैदानात त्यांचे इतिहास आजही तसेच्या तसेच आहेत। त्या पप्पनच्या नावानं आज त्यांचा मुलगा टॅलेंट दाखवतोय। हर्षलचा आणखी एक तडाखा वाव फॅब्युलस ब्युटिफुल अँड सक्सेसफुल पप्पनच्या मुलाचा हा 7वा षटकार।
10 बॉल मध्ये 7 सिक्स आणि 45 धावसंख्येची बहारदार खेळी आणि इथून मात्र 61 धावसंख्या झाल्यात. कृतज्ञ मडवी आणि त्यांच्या टीमला करावं लागतील 62. एन्जॉय स्पोर्ट चिरले तुम्हाला 62 धावसंख्या करावं लागतील उत्तरार्धात. आणि त्यानंतर इनिंग मध्ये झालाय बदल. आवाजात कोरिया बदल आवाज असेल मनीष पाटील. येस थँक्यू सो मच प्रियालजी पाटील. येणारे 18 बॉल आणि त्या 18 मध्ये 62 बनवायचे आहेत त्या एन्जॉय स्पोर्ट्स चिरले संघाला. आणि या रस बनवण्यासाठी 2 सलामीवीर आपण मैदानावर पाहतोय. करण मडवी आणि खरं रोहित पाटील. परंतु आम्ही विनंती करू चला आमचे ऑफिशियल पंच त्यानंतर टीम बपन 11 कोलके पेठ आपण जास्त वेळ खर्च घालवायचा नाही. येणार 18 बॉल 62 बनवायचे आहेत आणि त्या बनवण्यासाठी 2 सलामीवर मैदानावर पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हर्षद खरं ज्यानं 10 चेंडूचा पीच केला पहिल्या इनिंग मध्ये आणि 45 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाला. अच्छा माफ आहे तो हर्षल आहे आणि हर्षद पुढचा मॅच चला वाघिवली गाव आणि नवापाडा. चला इथून दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल. एक षटक संपण्या अगोदर आपल्याला टॉस साठी यायचं आहे. हर्षद पहिला बॉल ओव्हर द विकेट न इथून आडव्या बॅट न टिक फॉर टॅग जशार तसं प्रत्युत्तर. करण मडवी अगोदरच्या सामन्यामध्ये खरं तर 0 या धावसंख्येवरती बाद झाला होता. इथून मात्र खरं तर इरादे स्पष्ट केलेत. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हा ठोकलाय सिक्सर. पहिला चेंडू आणि त्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. खर तर करण मडवीचं षटकारानं खातं खोललंय. अकाउंट ओपन केलंय. नेक्स्ट बॉल हर्षदचा ओव्हर द विकेट ना. पुढचा चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता पण बॅटम बॉलचं समीकरण नाही आहे. डॉट बॉलची सांगता इथून कर तर हर्षद सांगतोय कभी तेरी बारी तो कभी मेरी बारी या उक्तीप्रमाणे कर प्रत्युत्तर पाहायला मिळालं. इथून नवापाडा संघाचे संघनायक उपस्थित आहेत प्रतीश. त्यानंतर आम्ही विनंती करू वाघिवली गाव चला आपला संघाचा संघनायक आमच्या करता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाठवायचा आहे. पुढचा चेंडू यावेळेस बॅटची एज आहे. यष्टी रक्षकाकडनं चुकी झाली होती परंतु ती चुकी भरून काढले. प्लास्टिकला असलेल्या क्षेत्ररक्षकांना पकडला झेल आणि इथून संपुष्टात येतोय करण मडवी या खेळाडूचा खेळ. थँक्यू डीजे. इथून खरं तर महत्वाचा खेळाडू करण बाद झाल्यानंतर इन ऍट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती वंशला प्राचारण करण्यात आलंय. 15 बॉल 56 ची गरज आहे टीम आता एन्जॉय स्पोर्ट्स चिरले संघाला. जो महत्वाचा खेळाडू करण ना
त्यांनी खरं तर या देखील सामन्यामध्ये नाराज केलंय. सुरुवात चांगली केली होती, पहिल्या चेंडूवरती षटकार तर ठोकला होता, तदनंतरचे 2 चेंडू काहीच करू शकले नाहीये. डॉट बॉल आला, तदनंतर करणची विकेट्स गेल्या आणि आता खरं तर मैदानामध्ये वंश त्याला साथ देतोय. रोहित हर्षदचा पुढचा चेंडू हा बॉलिंग पद्धतीचा, त्यावरती आक्रमण पाहायला मिळालंय. बॉल डीप मिड विकेट, सीमा पार सिक्सर. कडी बाद 12 अशी धावसंख्या पण गुण तालिकेवरती पाहतोय. 14 चेंडू 50 ची गरज आहे. षटकातील आधीपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. खर तर हे षटक संपल्यानंतर आपण पुढच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. 14 बॉल 50 ची गरज. हर्षद ओव्हर द विकेट्स ना 5वा बॉल. इथून आणखीन एक अक्कू टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस खरं तर पुन्हा एकदा क्षेत्र तेच निवडायचं होतं, परंतु बॅटन बॉलचं समीकरण नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता आता समीकरण बदललं जाईल. 13 बॉल 50 ची गरज. 61 रन्स पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात, 62 बनवायचे आहेत, परंतु इथून खरं तर जशास तसं प्रतिउत्तर द्यायचं आहे. टीम एन्जॉय स्पोर्ट्स चिरले संघाला यावेळेस खरं तर स्विच झेडचा प्रयत्न करत करण कोहली काय गरज आहे का या फटक्यांच्या. इथून खरं तर पहिलं षटक संपलं जाईल आणि खरं कॉम बॉक्स मधून थेट जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. आमचे महागुरु नितेशजी पंडित सर. सेकंड क्वार्टर फायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना एकीकडे असणार आहे नवापाडा तर उरण, दुसरीकडे असणार आहे वाघिवलीवाडा पनवेल. अशी लढत बिग बॅटल. हरीश पंडित शेट्टी यांच्या पवित्र शुभ हस्ते कॉलिंग हेड वाघिवली संघ. निर्णय काय असणार आहे डिस्कस करून सांगू. खरं तर डिस्कस करून सांगतायत. शुभेच्छा दिल्या जात आहेत. डुआर डाय सामना आहे. प्रयत्नात राहा. परत एकदा नवपाडा तुम्ही दोन्ही संघाच्या संघनायकांना सामन्यासाठी असणार आहेत शुभेच्छा. परत एकदा जाऊया कॉम्बॉक्स, कारण आत्ता मात्र सर्व सामने 3 षटकांचे आहेत, म्हणजे अगदी शॉर्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य बिग बॅटल करतायत. एकीकडे असणार आहे चिरले तर दुसरीकडे पेट. जाऊया कोण जिंकणार कोण हरणार. जिंकणार हरणार तर क्रिकेट आहे, परंतु क्रिकेटचा रणद्वंद्व पाहायचं आहे. कॉम्बॉक्स मधून आवाज असेल मनीष पाटील कळंबुसरे. येस, खरं तर महागुरु इथून खरं तर आता पूर्वार्धामध्ये केलेली चुकी त्याचा आता खरं तर प्रत्युत्तर द्यायचं आहे रोहितला. खरं तर हर्षलनं याच गोलंदाजावरती खरं तर पूर्वार्धामध्ये 5 चेंडूमध्ये 5 सिक्स ठोकले होते. इथून जर खरं तर आता रोहितला इथून खरं तर कमबॅक करण्याची संधी आहे. इथून खरं तर बदला घेण्याचा खरं तर हा प्रयत्न केला जाईल का. 12 बॉल 50 ची गरज असताना हर्षल गोलंदाजीवर ट्राय करू. 3 षटकांचा सामना तर देखील आपला टाइम काउंट इथे केला आहे, त्यामुळे आम्ही विनंती करू की आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. 12 बॉल 50 ची गरज. हर्षल टू रोहित. पहिला बॉल इथून खरं तर चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक आलेत, पकडला जातो झेल आणि इथून संपुष्टात येतोय रोहित पाटील खेळाडूचा खेळ. कमिटीचे युवा अध्यक्ष सतीशजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आर्थिक मदत आली, आर्थिक सहाय्य आले. थँक्यू सो मच सतीशजी पाटील साहेब. 11 बॉल 50 ची गरज. रोहित खर तर ज्यांना नाराज केलंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता संदीप माले. अगोदरच्या सामन्यामध्ये खर तर हा खेळाडू सलामीसाठी आला होता. इथून आता खर तर 4थ्या क्रमांकावरती आलाय. समीकरण येऊन टिपले 11 बॉल आणि 50 ची गरज आहे. हर्षल गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय आपण. यावेळेस ऑन साइडला लॉफ्ट करायचं होता. बॅटन बॉलचा समीकरण नाहीये. इथून खरं तर आता तुम्हाला चेंडूची निहाळणी करावी लागेल. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवावी लागेल आणि त्यानंतर खरं तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आता इथून आक्रमणाची भाषा जर बोलली जाणार नाही ना, तर मग निश्चितच इथून खरं तर हा सामना फार कठीण होईल. त्यानंतर खरं तर नुकताच यांचं आगमन झालंय शिवमुद्रा डान्स अकॅडमीचे चीफ कोरिओग्राफर, एक उत्तम समालोचक तथा निवेदक आमचे परम मित्र पपनजी पाटील सर यांचं शुभ आगमन आहे. वेलकम सरचे स्वागत असेल आपलं.
आणखीन एक सुरेख चेंडू इथून खरं तर हर्षल का संघाचा खरं तर हा महत्वाचा खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरीनं त्याने खरं तर आज अगोदरच्या सामन्यामध्ये खरं तर अगोदरच्या इनिंग मध्ये केलेली ती अफलातून दर्जाची फलंदाजी आणि आता तेवढ्या ताकदीची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. 12 मध्ये 50 ची गरज होती, त्यातील पहिले 3 चेंडू निर्धाव फेकलेत. 9 बॉल आणि 50 ची गरज आहे. 9 मध्ये 50 ची गरज. आडव्या बॅटनं क्षेत्र निवडायचं होतं ते म्हणजे डिपाइन लेगचं. इथून पंचानं खरं तर दंडित केलंय. इट्स इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये खरं तर भर होईल. इथून निश्चितच आमचे पंच योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. 9 मध्ये 50 ची गरज आहे. इथून खरं तर हा डिसिजन येणं फार महत्वाचं असेल. 9 बॉल आणि 9 मध्ये 50 बनवायचे. या चेंडूवरती काय खरं डिसिजन दिला जाईल. याच पंचांचा इशारा. इट्स इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमधील भर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता खरं तर तीरावरती. पुढचा चेंडू इथून खरं तर संदीप कडे प्रत्युत्तर नाही. या आणखीन एक निर्धाव बॉल. आता खरं तर समीकरण बदलला जातोय. येणारे 8 बॉल 49 ची गरज. प्रत्येक चेंडूवरती जरी षटकार आला ना तरी देखील आता इथून पेठ संघाला पप्पन 11 कोलके पेठ संघाला काहीच फरक पडणार नाही, कारण की येणारे 8 बॉल आणि 49 ची गरज. इथून आता खरं तर पराभवाचं अंतर कमी केलं जाईल का ते देखील आता पाहणं गरजेचं आहे. इथून हलकी हातानं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. बॉल खरं तर पॉन्ट्रेसन मध्ये पाहायला मिळालं. इथे 1 रन्स एकेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 14 वरती. पहिल्या सामन्यामध्ये खरं तर या चिरले संघानं 41 रन डिपेंड केलं त्या, परंतु या सामन्यामध्ये खरं तर हर्षलची अफलातून दर्जाची फलंदाजी त्यामुळं हा सामना चिरले संघाच्या खरं तर आता विरोधात जाऊन ठेकलाय. 7 बॉल 48 ची गरज. 7 मध्ये 48 लवर पुलटा चेंडू इथून हलक्या हातानं ग्लान्स केलाय. ते खरं तर मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूची उचलफेक होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल या इकेरीनं खरं तर दुसरं षटक संपलं जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुण तालिकेवरती 2 बाद 15 वरती. येणारे 6 बॉल आणि 47 ची गरज. चला पेठ संघ कोलके पेठ निश्चितच पप्पन 11 कोलके पेठ संघ आपण वेळ खर्च करायचा नाही. येणारे 6 बॉल 47 ची गरज. आपला निवडक गोलंदाज जो असेल त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा आहे. तर नंतर याच्यानंतर होणारा सामना तो म्हणजे नवापाडा त्यांच्या विरोधात खरं तर वाघिवली गाव टॉस जिंकलाय मला वाटते. वाघिवली संघानं आपला जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 6 बॉल 47 ची गरज. इथून खरं चला टीम मीटिंग नकोय वारंवार. बरोबर पाहायला गेलं तर आपण घड्याळामध्ये 1:20 होते आहेत आणि आणखीन आपल्याला 3 सामने हे खेळवायचे आहेत. त्यामुळे आम्ही विनंती करू की आपण प्लीज बेल वाचवा खेळ वाचवा या उक्तीप्रमाणे खेळ करूयात. 6 बॉल 47 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती स्लॉग ओव्हरचं षटक हाणामारीचं षटक आधी आलाय. 6 बॉल 47 ची गरज असताना आधीवरती विश्वास ठेवलाय. पहिला बॉल अप ट्रॅकर होता, मोठा पटका खेळायचा होता, परंतु इथून खरं तर आता औपचारिकता शिल्लक राहिले असं म्हणायला आता अवघड ठरणार नाही. एखादा चमत्कार खरं तर चिरले संघाला या सामन्यातून बाहेर काढू शकतोय. 5 बॉल 46 ची गरज. 5 मध्ये 46 तून खरं तर पराभवाचा अंतर कमी करणारा हा ठोकला खेळाडूंना चौकार. जेतून पहा 4 बॉल 42 ची गरज. वारंवार टीम मीटिंग नकोय, चर्चा सत्र नकोय प्लीज मित्रांनो.
4 मध्ये 42 पप्पन 11 कोलकेपेट या नावानं खरं तर खेळत असणारा हा संघ आज काय अफलातून दर्जाचे फलंदाजी राहिले, परंतु स्विच हिटचा प्रयत्न, बॉल एका टप्प्याने होईल परार, रन्स मिळतील 4, हा येईल चौकार. संदीपच्या बॅट्समन आलेला हा चौकार इथून खर तर सलग्न 2 चेंडूमध्ये 2 चौकार ठोकलेत. फुल टॉस, त्यावरती फुल टोल वसूल केला जाईल का? इथून खर तर झेल झालाय जमिनीला दान. आणखीन एक, हा येतोय तिसरा चौकार. संख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय ती म्हणजे 28. आधीपर्यंत या खर तर मॅच मधील षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. इथून एक अगला वेगळा फटका खेळायचा होता, परंतु एलिमिनेशन राहिलंय कमी. स्वतःच्या पालथ्रो मध्ये पकडला जातोय झेल आणि इथून संपुष्टात येईल फलंदाज संदीप याचा खेळ. चला शेवटचा चेंडू, 1 बॉल 34 ची गरज. एक बॉल 34 ची गरज. चला वाघिवली वाडा संघ, वाघिवली गाव, आम्ही विनंती करू जर आपलं क्षेत्ररक्षण असेल तर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. यस, 1 मध्ये 34. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि इथून खर तर हा सामना जिंकलाय टीम बप्पन 11 कोलकेपेट संघ. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम एन्जॉय स्पोर्ट्स चिरले संघ. इथून खर तर आपल्याला अगदी शेवटच्या क्षणाला आज या खर तर दुसऱ्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. इथून खर तर मित्रांनो इतका पराभवानं खचून जाऊ नका. खर तर करण मडवी आणि संपूर्ण स्क्वॉड आणि इथून खर तर निश्चितच चांगला खेळ आम्ही तुमचा सातत्याने पाहिलाय. निश्चित विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभव होणाऱ्या टीम एन्जॉय स्पोर्ट्स चिरले संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर खरं ज्यांना आज या सामन्या